नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहे कॉस्ट अकाउंटिंगमधलं युनिट कॉस्टवरचं एक एक्झाम्पल. याआधी आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहे, ते सिंपल होते. पण हे जे तिसरे एक्झाम्पल आहे हे जरा ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स म्हणजे याचा अर्थ असा की याच्यामध्ये सर्व प्रकारचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. म्हणजे रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, वर्क इन प्रोग्रेसचाही दिलेला आहे आणि फिनिश्ड गुड्सचा सुद्धा दिलेला आहे. ओपनिंग स्टॉकही दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉकसुद्धा दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल लिहून घेऊ. तुम्हीसुद्धा तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून घ्या. आपल्याला 3 कॉलम करायचे आहे. पहिल्या कॉलममध्ये पर्टिक्युलर, दुसऱ्या कॉलममध्ये ऑन जून 1 आणि तिसऱ्या कॉलममध्ये जून 30. म्हणजे जून महिन्याचं हे प्रोडक्शन आणि एक्सपेन्सेस आपल्याला इथे दिलेले आहे. पर्टिक्युलरमध्ये पहिलं पद आहे रॉ मटेरियल. रॉ मटेरियल आहे 60,000 अँड 50,000. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस आहे 12,000 अँड 15,000. फिनिश्ड गुड्स आहे 90,000 अँड 1,10,000. लिहिताय ना तुम्ही? परत सांगते एकदा. रॉ मटेरियल 60,000 अँड 50,000. वर्क इन प्रोग्रेस 12,000 अँड 15,000. फिनिश्ड गुड्स 90,000 अँड 1,10,000. त्यानंतर आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. ते दिलेले आहे 4,80,000. वेजेस आहे 2,40,000. फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे 1,00,000. ऑफिस ओव्हरहेड्स 50,000. सेलिंग ओव्हरहेड, त्यालाच दुसरं नाव आहे किंवा त्याच्यामध्येच येतात डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स 25,000 आणि सेल्स दिलेला आहे 10,00,000. तर असे वेगवेगळे एक्सपेन्सेस आपल्याला इथे दिलेले आहे. फ्रॉम दी अबाव इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ कॉस्ट स्टेटमेंट फॉर दी पिरियड जून 1 टू जून 13, 2019. याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक दोन्हीही आलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण इथे कॉस्ट शीटऐवजी आपण एक शब्द आपण इथे यूज केलेला आहे, तो म्हणजे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट किंवा कॉस्ट स्टेटमेंट. आपण इथे कॉस्ट शीट लिहिलं तरी चालेल. आता या एक्झाम्पलमध्ये प्रोडक्शन दिलेलं नाही आहे. प्रोडक्शन दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण पर युनिटचा आपण कॉलम केलेला नाही. आणि तसंही जर उदाहरणात विचारलं, प्रोडक्शन दिलेलं असेल आणि उदाहरणात विचारलं असेल तर आपण पर युनिटचा कॉलम करायचा, अन्यथा नाही केला तरी चालेल. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रोडक्शन दिलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे पर युनिटचा कॉलम करण्याचा प्रश्नच येत नाही. तर इथे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आणि इथे खाली लिहून घ्यायचं फॉर दी मंथ ऑफ जून 2019. आता बघा इथे आपण 2च कॉलम केलेले आहे. एक आहे पर्टिक्युलर आणि दुसरा आहे अमाऊंट रुपीज किंवा टोटल अमाऊंट असं आपण म्हणू शकतो. आता इथे तिन्ही प्रकारचे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक आलेले आहे. त्याच्यामुळे आपण इथे सगळ्यात पहिले काय घेणार? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. एक लक्षात ठेवायचं, ज्या एक्झाम्पलमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलं असेल तर ते एक्झाम्पल, ते सोल्युशन जेव्हा आपण सोडवत असतो तेव्हा सुरुवात त्यापासूनच करायची असते. म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घ्यायचं आणि त्यातून मायनस आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल करायचं असतं. तर बघा इथे आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे रॉ मटेरियल दिलं आहे, ओपनिंग स्टॉकही दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉकसुद्धा दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे 60,000, क्लोजिंग स्टॉक किती आहे 50,000. म्हणजे 1 जूनचा जो असेल त्याला म्हणायचं ओपनिंग स्टॉक आणि 30 जूनचा आहे त्याला म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. तर इथे आपण सुरुवात केली आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ते आहे 60,000.
याच्यामध्ये प्लस करायचे असतात जे वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट एक्सपेन्सेस येत असतात ते आपण काय करत असतो, प्लस करत असतो. पण ओपनिंग स्टॉक जर असेल रॉ मटेरियलचा आणि या महिन्यात सुद्धा काही रॉ मटेरियल परचेस केलं असेल तर आपण त्यामध्ये ते ॲड करायचं. म्हणून आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलमध्ये ॲड केलं आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेले आहे 4,80,000. बघा इथे आपण ॲड केले आहे 4,80,000. तो अमाऊंट येतो 5,40,000. त्यातून मायनस करायचा रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक, म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 50,000. तो आपण मायनस केला आणि ॲन्सर आलेला आहे 4,90,000. हे जे 4,90,000 आलेले आहे याला म्हणायचं मटेरियल कन्झ्युम्ड. याच्या आधीचे जे एक्झाम्पल घेतलेले आहे त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक नव्हता, त्याच्यामुळे जे ॲन्सर येत होतो आपण त्याला म्हणत होतो प्राईम कॉस्ट. पण ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि मटेरियल परचेस केलं असेल तर प्लस मायनस करून जे ॲन्सर येतं त्याला म्हणायचं असतं मटेरियल कन्झ्युम्ड. त्याच्यामध्ये ॲड केला आपण डायरेक्ट वेजेस. बघा डायरेक्ट वेजेस किती आहे. डायरेक्ट वेजेस दिलेले आहे, एक मिनिट, वेजेस दिलेले आहे 2,40,000. तर डायरेक्ट वेजेस आपण इथे ॲड केले 2,40,000. ॲड केल्यावर किती येईल, मटेरियल कन्झ्युम्डमध्ये ॲड करायचं ते 4,90,000 प्लस 2,40,000 ते येतात 7,30,000. आणि आता याला म्हणायचं आपण प्राईम कॉस्ट. आता हे जे डायरेक्ट वेजेस प्लस केले आहे, समजा डायरेक्ट एक्सपेन्सेस असते, आणखी एखादा डायरेक्ट एक्सपेन्स असता तर आपण इथे प्लस केलं असतं आणि जे ॲन्सर येतं त्याला म्हटलं असतं प्राईम कॉस्ट. पण ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त डायरेक्ट वेजेस आहे ते आपण प्लस केलेले आहे. प्राईम कॉस्ट आली आहे 7,30,000. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं असतं फॅक्टरी ओव्हरहेड. बघा फॅक्टरी ओव्हरहेड किती दिलेले आहे 1,00,000. इथे ॲड करायचं प्लस फॅक्टरी ओव्हरहेड 1,00,000. 7,30,000 प्लस 1,00,000 ते आले 8,30,000. आता हे जे ॲन्सर आलेलं आहे 8,30,000 याला आपण कोणतंही नाव द्यायचं नाही, कारण याच्यामध्ये सुद्धा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आहे. त्यानंतर जे ॲन्सर येईल त्याला आपण एक नाव देणार. तर इथे प्लस करायचा ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. बघा किती दिलेला आहे. वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक आहे 12,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 15,000. इथे लक्ष द्यायचं, 1 जूनचा जो स्टॉक आहे त्याला म्हणायचं ओपनिंग स्टॉक आणि 30 जूनचा आहे त्याला म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. तर इथे आपण प्लस केलेला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, ते आहे 12,000. वरच्या अमाऊंटमध्ये प्लस करून घेतला आहे आपण, म्हणजे 8,30,000 प्लस 12,000 आणि ते येतात 8,42,000. त्यातून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, ते आहे 15,000. 8,42,000 मायनस 15,000 आणि जो अमाऊंट शिल्लक राहील त्याला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. तो अमाऊंट येतो 8,27,000. तर हे आपण शोधून काढलेलं आहे फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला ऑफिस ओव्हरहेड. बघा इथे ऑफिस ओव्हरहेड आपल्याला दिलेले आहे. ऑफिस ओव्हरहेड आहे 50,000. ॲड करा आता याच्यामध्ये प्लस ऑफिस ओव्हरहेड 50,000. 8,27,000 प्लस 50,000 ते येतात 8,77,000. आणि जे ॲन्सर येतं त्याला म्हणायचं ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट. याच्यामध्ये प्लस करायचा असतो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स.
ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे. तो आहे ओपनिंग स्टॉक आहे 90,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 1,10,000. म्हणून आपण इथे ॲड केला आहे याच्यामध्ये प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स तो आहे 90,000 प्लस केल्यानंतर येतं 8,77,000 प्लस 90,000 ते येतात 9,67,000. त्यातून मायनस करायचा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. 9,67,000 मायनस 1,10,000 मायनस केल्यानंतर येतं 8,57,000 आणि याला म्हणायचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. यामध्ये प्लस करायचं असतं सेलिंग ओव्हरहेड किंवा डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. यामध्ये सेलिंग ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड दिलेले आहे 25,000 प्लस सेलिंग ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 25,000. कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये आपण प्लस करून घ्यायचं 8,57,000 प्लस 25,000 ते येतात 8,82,000. त्याला म्हणायचं टोटल कॉस्ट. आता आपण टोटल कॉस्ट काढलेली आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये जे प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी जे जे एक्सपेन्सेस आलेले आहे त्याची टोटल कॉस्ट किती येते 8,82,000. त्यामध्ये करायचं प्लस प्रॉफिट. आता आपण इथे एक्झाम्पलमध्ये पाहून घेऊ प्रॉफिटविषयी काही दिलेलं आहे का. बघा इथे प्रॉफिटविषयी काहीही दिलेलं नाही आहे, पण आपल्याला इथे सेल दिलेला आहे. सेल आहे 10 लाख म्हणून खाली सेल लिहून घ्यायचा 10 लाख. आता टोटल कॉस्ट आपण काढलेली आहे 8,82,000 आणि खाली सेल आहे 10 लाख. तर याचा जो डिफरन्स येईल त्याला म्हणायचं प्रॉफिट. म्हणजेच 10 लाख मायनस 8,82,000 तर जो डिफरन्स आहे तो येतो 1,18,000. तर आपण प्रॉफिट इथे शोधून काढलेला आहे. सेल ऑलरेडी आपल्याला दिलेला होता. आता बघा या एक्झाम्पलमध्ये तिन्ही प्रकारचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. एक नेहमी लक्षात ठेवायचं कोणता ओपनिंग स्टॉक कुठे येईल आणि क्लोजिंग स्टॉक कुठे येईल. याचा जो सिक्वेन्स आहे हा बदलवायचा नाही. प्राईम कॉस्ट जे असतं त्याच्यामध्ये येत असतो रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आणि मायनस करायचं असतं रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट येत असते. फॅक्टरी कॉस्ट येते त्याच्यामध्ये वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक प्लस करायचा आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. त्यानंतर जे ऑफिस कॉस्ट असते त्याच्यामध्ये फिनिश्ड गुड्सचा ओपनिंग स्टॉक प्लस करायचा आणि त्याचाच क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. हा सिक्वेन्स कधीही चुकू द्यायचा नाही. याच सिक्वेन्सने आपल्याला कोणताही ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक घ्यायचा असतो. तर हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये सोडवून घ्या. हे तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा मी टाकणार आहे. धन्यवाद.